करता हूं। आज 9वीं कक्षा के एक गद्य पाठ को आज शुरू करेंगे। इस गद्य पाठ का नाम है एक सेनानी की संबंधित कहानी है। यह कहानी नैज कहानी है, सत्य कहानी है। ಇದು ಇಂದು ಶುರು ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ನೈಜವಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸತ್ಯವಾಗಿ ನಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಥೆಯಾಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು। यह कहानी बहुत ही रोचक है, ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಕಹಾನಿ, ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಕಹಾನಿ। इस कहानी सुनाने के पहले, ಈ ಕಥೆಯನ್ನ ಕೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು मैं पहले एक प्रश्न आपको पूछता हूं। इस कहानी को सुनाने के पहले आपको मैं एक प्रश्न पूछता हूं। प्रश्न इस प्रकार है, आपका जन्म किस भूमि में हुआ? हाँ, सही है। आपका जन्म भारत भूमि में हुआ, भारत देश में हुआ। भारत हमारा देश है, पवित्र भूमि है, पुण्य भूमि। अच्छा, हमारा देश पहले, हमारे देश को पहले विदेशियों ने या अंग्रेजियों ने यहाँ इस राज्य को राज्य दरबार कर दिया। 15 अगस्त 1945 में भारत को स्वतंत्र हुआ अल्वा। ಆಗಸ್ಟ್ 15ನೇ ತಾರೀಕು ಕ್ರಿಸ್ತಶಕ 1947ರಲ್ಲಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಏನಾಯಿತು ಕೇಳಿದ್ರೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದೊರಕಿತು ಅಂತ। इसके पहले थोड़ा सा ये सोचेंगे तो भारत की आजादी के लिए, भारत की स्वतंत्रता देने के लिए, आजादी के लिए अपने बहुत लोगों ने अपने प्राणों को त्याग दिया। अपने प्राणों को इस भूमि के लिए, इस देश के लिए, इस लोगों के लिए, इस आजादी के लिए अपने प्राणों को त्याग दिए। अच्छा, इसमें परंतु हम हमारे देश को स्वतंत्रता कैसे मिली? आसान से बिल्कुल नहीं है, बहुत ही ಕಠಿಣತಾ से। ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ತಲ್ವಾ, ಆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಳವಾಗಿ ಸಿಕ್ತೆ ಇಲ್ಲ, ಬಹಳಷ್ಟು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿರು। आजादी के लिए, स्वतंत्रता के लिए भारत देश के अनेक लोगों ने अपने प्राणों को बाजी लगाए, अपने प्राणों को त्याग दिया। इसमें बहुत लोग हैं, जैसे उदाहरण के लिए महात्मा गांधी जी है, और भगत सिंह है, और हाँ चंद्रशेखर है। इस तरह से बहुत लोगों ने अपने प्राणों को बाजी लगाया, प्राणों को त्याग दिया है हमारे देश के लिए। अच्छा, इस सुभाष चंद्र बोस और क्या है महात्मा गांधी जी और भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, अनेक लोगों ने अपने देश के लिए प्राणों को त्याग दिया। बच्चों, ऐसे महान व्यक्तियों, एक नवयुवक, एक तरुण का कहानी को आज सुनेंगे। ಇಂತಹ ಒಂದು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ತರುಣ, उनका आयु केवल 17 साल, 17ನೇ ವರ್ಷ, 17 ವರ್ಷದವ ತಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಣವನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಸೇನಾನಿ ಯೋಧನ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। उसका नाम क्या था? गुलाब सिंह। उसका नाम क्या है? गुलाब सिंह। पार्ट 2, गुलाब सिंह।
गुलाब सिंह कहानी को एक लेखिका ने लिखा है। लेखिका का नाम है सुभद्रा कुमारी चौहान। इस कहानी को लिखने वाले एक कहानीकार के या लेखिका के बारे में हम पहले जानकारी प्राप्त करेंगे। थोड़ा सा उसके बारे में, उनकी प्रमुख रचनाएं के बारे में, उनका जन्म कहाँ हुआ, कब हुआ, यह विचार के बारे में थोड़ा सा जानकारी प्राप्त करें। पार्ट 2, गुलाब सिम्मा। लेखिका का नाम है सुभद्रा कुमारी चौहान। सुभद्रा कुमारी चौहान का जन्म उत्तर प्रदेश के प्रयाग प्रदेश में हुआ और उनकी काव्य संग्रह या प्रमुख रचनाओं के बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे तो त्रिधारा, मुकुल, पल्लव, गुंजन, बिखरे मोती और उन्मादिनी, झांसी की रानी, या सुभद्रा कुमारी चौहान जी के प्रमुख यह काव्य संग्रह है, प्रमुख रचनाएं हैं। और इस कृतियों को पुरस्कार भी दिए गए हैं। सरकार ने इस काव्य संग्रह को पुरस्कार दिए गए हैं। क्या है? पद्म भूषण। सुभद्रा कुमारी चौहान जी को पद्म भूषण, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी तथा सोवियत तेहसा पुरस्कार आदि पुरस्कारों से उनको ये प्राप्त किया गया। अच्छा बच्चों, ये कहानी बहुत ही सच्ची कहानी है। यह निज जीवन की संबंधित विचारों को बहुत ही सुंदर ढंग से चित्रित की गई है। यह लेखिका सुभद्रा कुमार चौहान। शुरू करेंगे। यह किताब खोलिए, पृष्ठ संख्या 9। 9ನೇ ಪುಟವನ್ನ ತೆಗೆಯಿರಿ ಮಕ್ಕಳೇ। ಈಗ ನಾವು ಕಥೆಯನ್ನು ಶುರು ಮಾಡೋಣ। बच्चों, इस कहानी को शुरू करने से पहले इस कहानी का प्रमुख आशय क्या है, उद्देश्य क्या है, कि उद्देश्य के बारे में हम चर्चा करेंगे। ನಾವು ಈ ಕಥೆಯನ್ನ ಆರಂಭಿಸುವುದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಈ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನ कलियुग सीखने का प्रमुख आशय के बारे में, उद्देश्य के बारे में हम चर्चा करेंगे। तो पहला उद्देश्य है, आशय है, कहानी का आशय है, पाठ का आशय, गुलाब सिम्मा पाठ का आशय है। बच्चों, इस कहानी में गुलाब सिम्मा कहानी में इस कहानी में गुलाब सिंह नामक कहानी में क्या है? देशभक्ति, देशभक्ति और त्याग और बलिदान। देशभक्ति, त्याग, बलिदान, भाई बहन का प्रेम, भाई बहन का प्रेम, भाई बहन का प्रेम, भाई बहन का प्रेम, प्रजा की जिम्मेदारियां, प्रजा की जिम्मेदारियां और जिम्मेदारियां, कर्तव्य आदि का चित्रण मिलता है। कर्तव्य आदि का चित्रण
मिलता है। प्रथम यह आशय है। दूसरा आशय है, इस कहानी लिखने का दूसरा आशय है, झंडा स्वतंत्रता के संकेत के रूप में, झंडा स्वतंत्रता के संकेत के रूप में, संकेत के रूप में दिखाया गया है, दिखाया गया। या दो प्रमुख आशयों के बारे में रखकर यह कहानी को लिखा गया है। इस कहानी में, किस कहानी में? गुलाब सिंह नामक कहानी में देशभक्ति, भारत देश की भक्ति के विचारों को मन में रखकर यह कहानी को लिखी गई है। त्याग, भारत देश के लिए अपने प्राणों को बाजी लगाया है और बलिदान, देश के लिए अपने प्राणों को बलिदान दिया गया है। और भाई बहन, गुलाब सिंह और बहन की प्रेम की विचारों को इस कहानी में बताया गया है। और प्रजा की जिम्मेदारियां, ಪ್ರಜೆಗಳ ಜವಾಬ್ದಾರಿ ಏನು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು और ಕರ್ತವ್ಯ ಅನೇಕ ಚಿತ್ರಣ मिलता है। ಮುಂತಾದ ಚಿತ್ರಣಗಳನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ। झंडा स्वतंत्रता के संकेत के रूप में ಅವರಿಬ್ಬರು ಸಹ ಒಂದು ಬಾವುಟವನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿಸ್ತಾರೆ। ಆ ಬಾವುಟ ಎಂತದ್ದು, ಯಾವುದರಿಂದ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನುವಂತ ವರ್ಣನೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಸೊಗಸಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಸಂಕೇತದ ರೂಪವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ। ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಸಂಕೇತದ ರೂಪವಾಗಿ ಈ ಕಹಾನಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಈ ಬಾವುಟ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ। ಅಂತ ಒಂದು ಚಿತ್ರದ ಕಥೆಯನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ। अच्छा बच्चों, इस कहानी को शुरू करेंगे। आगे देखिए, कहानी इस तरह से है। दिन और तारीख की जरूरत नहीं है। कहानी यहाँ सुभद्रा कुमारी चौहान जी ने यह कहानी में कहानी शुरू करने से पहले कहते हैं, यह कहानी, कोई भी कहानी लिखने के लिए तारीख और दिन की जरूरत नहीं है। ಯಾವ ತಾರೀಖಿಗೆ ನಡೆಯಿತು, ಎಂದು ನಡೆಯಿತು ಅನ್ನುವಂತ ಹೇಳುವಂತ ಅಗತ್ಯತೆ ಇಲ್ಲ। आगे कहते हैं, जब हम अमर की अंत की कहानी कहने वाले हैं, अमर की विचारों को इस कहानी में मैं बताए जा रही हूं। लेखिका ने कहती है, ನಾನು ಒಬ್ಬ ಅಮರನಾಗಿರತಕ್ಕಂತ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಯೋಧನ ಬಗ್ಗೆ, ಮಹಾನ್ ದೇಶ ಪ್ರೇಮಿಯ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟವನ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। आगे कहते हैं, दिन और तारीख को पकड़कर क्यों चले। ನಾನು ದಿನ ಅಥವಾ ತಾರೀಖನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಯಾಕೆ ಹೋಗ್ಲಿ, ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕಥೆಯನ್ನ ಹೇಳೋದು ಕೇವಲ ಒಬ್ಬ ಅಮರನಾಗಿರುವಂತ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ, ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಕಥೆಯನ್ನ, ವ್ಯಕ್ತಿಯ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಾನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। आगे देखिए, उसके घर में, किसके घर में? गुलाब सिंह के घर में। इस कहानी के मुख्य योद्धा या अमर, क्या महान व्यक्ति के घर में पिता थे। पिता ತಂದೆ, और क्या है, मां थी और ತಾಯಿನೂ ಇದ್ರು। ಆ ಯೋಧನಿಗೆ, ಆ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ತಂದೆ ಇದ್ರು, ತಾಯಿ ಇದ್ರು। और गुड़ियासी बहन थी, गुड़ियासी बहन ಸಿಸ್ಟರ್, ಗುಡಿಯಾಸಿ ಗೊಂಬೆಯಂತ ಸಹೋದರಿ ಇದ್ಲು ಅಂತ ವಿಚಾರವನ್ನು ಅವರು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। और आगे कहते, गुड़ियासी कांति गुलाब सिंह सारे घर का दुलारा था। दुलारा का अर्थ क्या है बच्चों? लाडला। लाडला का अर्थ क्या है? ಪ್ರೀತಿ। ಅವನು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಲಾಡ್ಲ, ಅವನು ಪ್ರೀತಿಗೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಅವನನ್ನು ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೆ।
ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹ पिता माँ और बहन सभी लोगों ने उसको बहुत ही प्यार करते थे ಅವನನ್ನು ಬಹಳ ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಆಮೇಲೆ एक दिन की बात है एक घटनाओं को इस कहानी में बताया गया है एक दिन की बात है ಒಂದು ದಿನ ಒಂದು ಘಟನೆ ನಡೀತದೆ ಅದೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ बहन और भाई के बीच बहन और भाई के बीच में एक घटनाओं के बारे में कहानीकार या लेखिका ने इस विचार को बताया गया है वह बीमार पड़ा क्या है अमर सिंह क्या है गुलाब सिंह बीमार पड़ा ಅವನು ರೋಗಿಯಾದ ಒಂದು ದಿನ ಅವನಿಗೆ ಕಾಯಿಲೆ ಆಯಿತು माँ उसका खाना बिल्कुल बंद कर दिया था माँ गुलाब सिंह के माता ने गुलाब सिंह को खाना को बिल्कुल बंद कर दिया था ಅವನಿಗೆ ಊಟವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು और आगे पर उसका बार बार कुछ खाने के मांगना ಅವನು ಪುನಃ ಪುನಃ ಏನ್ ಮಾಡ್ದ ತಾಯಿಯನ್ನ ಕೇಳಿದ ನನಗೆ ಊಟವನ್ನ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ छोटी बहन से न सह गया ಅಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಸಹೋದರಿಯಿಂದ ಅದನ್ನು ತಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ನನ್ನ ಸಹೋದರ ಈ ತರ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ಅವನಿಗೆ ಏನಾದ್ರು ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಕೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಶುರುವಾಯಿತು ನಾನು ಏನಾದ್ರು ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಪ್ರೀತಿ ಅಂದ್ರೆ इस कहानी में कहते हैं भाई बहन की प्रेम भाई बहन की प्रेम यह विचार को इस कहानी में बताया गया है क्या ये छोटी बहन से सह न गया आखिर सहिस्ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ वह चुपके से हाँ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗದಂತೆ ಆಕೆ ಏನ್ ಮಾಡೋದು ಕೇಳಿದ್ರೆ ಬುಡ ಅವ್ರ ಚೆನೆ ಚುರಾಗಿ ಬುಡ ಬೆಲ್ಲ ಚೆನ್ನ ಕಡಲೆ ಆಕೆ ಏನ್ ಮಾಡೋದು ಕೇಳಿದ್ರೆ ಕಡಲೆ ಮತ್ತು ಬೆಲ್ಲವನ್ನ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂತೆ ಆಕೆ ಏನ್ ಮಾಡೋದು ಕೇಳಿದ್ರೆ ತಗೊಬಂದ್ರು ಅವ್ರ ಕಿಲಾದಿ ತಿನ್ಸೇ ಬಿಟ್ರು ಸಹೋದರನಿಗೆ ತಿನ್ಸೇ ಬಿಟ್ರು अपने भैया को अपने भाई को अपने भैया को सहोदरनिಗೆ ತಿನ್ಸೇ बिट्लू उसके बाद खाने के बाद खिलाने के बाद क्या हुआ भैया का बुखार चढ़ गया क्या है बुखार का क्या है हाँ बुखार ज्वर फीवर ಅವನಿಗೆ ಜ್ವರ ಏನಾಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಯ್ತು ಯಾರಿಗೆ और अपने भाई की संतोष के गुलाब सिंह के संतोष के लिए यहाँ गुड़ और चने को खिला दिया था और माँ बाप की गुस्सा भी सहने को तैयार थी गुस्सा गुस्सा का अर्थ क्या है क्रोध सिट्टು ಆ ಒಂದು ತಂದೆ ತಾಯಿಯ ಸಿಟ್ಟನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿತ್ತು ಇಲ್ಲಿ भाई बहन का प्रेम के विचारों को यहाँ बताया है आगे देखिए हाँ तैयार थी भाई ने बुरा चने के बाद किसी को न बताई ಹಿಂದಿನ ವಿಚಾರವನ್ನ ಯಾರಿಗೂ ಹೇಳಲೇ ಇಲ್ಲ धीरे धीरे ರೋಗ ಉತರ್ ಗಯಾ धीरे धीरे ನಿಧಾನವಾಗಿ ರೋಗ ಏನಾಯಿತು ಕೇಳಿದ್ರೆ ಅದು ಕಡಿಮೆ ಆಯಿತು भाई का मन पर बहन का प्रेम की ಚಾಪ್ बढ़ गई ಆದರೆ ಆ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಹಾಗೆ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ದು ಆ ಒಂದು ಇದರಿಂದ विचार को बताया गया है आगे कहते हैं क्या है एक ऐसी नहीं ಇದು ಒಂದು ಘಟನೆ ಆದರೆ ಇಂಥ ಒಂದು ಘಟನೆ ಅಲ್ಲ ಅನೇಕ ಬಾರಿ ಇಂಥ ಬಹಳಷ್ಟು ಘಟನೆಗಳು ಇದ್ವು ಉನ್ಕಿ ಸಹೋದರ ಜೊತೆಗೆ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು और माँ की ತಾಯಿಯ ಜೊತೆಗೆ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪಿತಾ ಕಿ ತಂದೆಯ ಜೊತೆಗೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಮನೆಯ ಪರಿವಾರದವರ ಪ್ರೀತಿ ಬಹಳಷ್ಟು ಇತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳಿರೋದಕ್ಕೊಂಡಾಗಿದ್ದಾರೆ ಉನ್ಕಿ ಮನ್ ಮೇ ಛಪಿ ಥಿ ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಅದು ಮುದ್ರೆಯಂತೆ ಒತ್ತಿತ್ತು ಹಾಗೆ ಕತೆ ನೀರಿ
हाँ बहन की आंखों से आंसू मन में रंग उसके मैं छपी तस्वीरों को धो न सके ಆದರೆ ಅವನ ಕಣ್ಗಳಲ್ಲಿ ನೀರನ್ನ ಒರೆಸೋದಕ್ಕೆ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಆಗಲಿಲ್ಲ ಆಗಿತ್ತು ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आगे कहानी को शुरू करते हैं. एक दिन ಒಂದು ದಿನ ऐसी हवा बही की और मुरझाए हुए दिलों में ಆಕೆಯ ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನ ಏನಾಯಿತು ಕೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಉತ್ಸಾಹದ ಒಂದು ಗಾಳಿ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬೀರಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ವಹ ಹವಾ ಉಮಂಗಕಿ ಹವಾಕಿ ಆ ಗಾಳಿ ಹೇಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಉತ್ಸಾಹದ ಗಾಳಿಯಾಗಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಬಡ ಬಾರಿ ಜುಲುಸ್ ನಿಕಲ್ನಾತ ದೊಡ್ಡದಾದ ಮೆರವಣಿಗೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಜುಲುಸ್ ಕಾರ್ತುತ್ತಾಯೇ ಮೆರವಣಿಗೆ ಆ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜುಲುಸ್ ಕಾರ್ತುತ್ತಾಯೇ ಜನಯಾತ್ರ ಜನರ ಒಂದು ಯಾತ್ರೆ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಅಲ್ಲಿ ಆರಂಭಗೊಂಡಿತ್ತು. ಬಾದಶಾಹ का हुक्म था उस शहर के बादशाह का हुक्म का होता है आदेश. क्या है बादशाह का होता है राजा. उस प्रदेश के राजा आदेश दिया था. क्या आदेश में दिए थे क्या है हाँ देखिए जुलूस ना निकले ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನ ಹೊರತರಬಾರದು ಮತ್ತು ಶಾರ್ ಮೇ ಜುಲೂಸ್ ना निकले ಅಂತೇಳಿ ಆ ಆದೇಶವನ್ನು ಮಾಡಿದ ಶಾರ್ ಮೇ ಆತಂಕ ಚಾಗಯ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಆ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಆತಂಕದ ವಾತಾವರಣ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಲ್ಲಿ ಆವರಿಸಿಕೊಂಡಿತ್ತು. भाई बहन दोनों ने इस विचार के बारे में ಚರ್ಚಾ करते ಇಬ್ರು ಸಹ ಸಹೋದರ ಮತ್ತು ಸಹೋದರಿ ಎನ್ನುವಂಥವರು ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದೇನಂತಂದ್ರೆ ಬಡಾಯ ಬಾದಶಾ ಓಹೋ ಯಾರೋ ರಾಜ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನಂತೆ ಕ್ಯೂ ನಾ ನಿಕ್ಲೆ ಜುಲೂಸ್ ಯಾಕೆ ನಾವು ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ನಡೆಸಬಾರದು. ಕ್ಯೂ ನಾ ನಿಕ್ಲೆ ಅಮಾರ ಜೆಂಡಾ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಬಾವುಟವನ್ನ ನಾವು ಹೊರತರಬಾರದು. ಬಾಯಿನೇ ಬಹನ್ನೆ ಕಹ सहोदरी सहोदर मध्य भाई और बहन के बीच में यहाँ संवाद हो रहे थे. ಈ ಒಂದು ಸಂವಾದ ಚರ್ಚಾ ನಡೀತಾ ಇತ್ತು. बहन ने बोली गुलाब सिंह के बहन ने बोली होगा कोई ಖಂಡಿತವಾಗೂ ನಾವು ನಡೆಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಲು. ಆ बहन ने पूछा क्यों ना निकले जुलूस ಯಾಕೆ ಬಾವುಟವನ್ನು ಹೊರತರಬಾರದಂತೆ. क्यों ना निकले झंडा ಯಾಕೆ ಬಾವುಟವನ್ನು ಹೊರತರಬಾರದಂತೆ. ಭಾಯಿ ಕಟು ಸರ್ವೆ ಬೋಲಿ ಆ ಸಹೋದರ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಟುವಾದಂತ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಆ ಸಹೋದರಿ ಹೇಳಿದ್ಲು ಹಮಾರ ದೇಶ ಬಾದಶಾಹ ಕಾ ಗುಲಾಮ್ ಜೋ ಹೈ. ಅದಕ್ಕೆ ಸಹೋದರ ಹೇಳಿದ ನಮ್ಮ ದೇಶ ಗುಲಾಮರ ದೇಶ ಆಗಿದೆಯೇ. ಇಲ್ಲ ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಸ್ವತಂತ್ರರು. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಕೂಡ ನಡೆಸ್ತೇವೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಹಕ್ಕಿದೆ. ನಮ್ಮ ಜನನಿ ಜನ್ಮಭೂಮಿ ಈ ಭೂಮಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಗೆ ಸೇರಿದ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಅವನು ಹೇಳ್ದ. ಉತ್ತರದ ಸಬ್ ಜುಲೂಸ್ನ ನಿಕ್ಲೆ ಉತ್ತರ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಾವುಟವನ್ನ ಆರಿಸುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. ಹಮ್ ಜರೂರ್ ಪಹರಾಯಂಗೆ ಜರೂರ್ ಅವಶ್ಯಕವಾಗಿಯೂ ನಾವು ಈ ಒಂದನ್ನ ಬಾವುಟವನ್ನ ಹಾರಿಸ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಪಹರಾಂಗೆ ಅಪ್ನ ಜಂಡಾ देखते हैं कौन रोक सकता है हमें. ಯಾರು ನಮ್ಮನ್ನ ತಡಿತಾರೆ ನಾವು ಬಾವುಟವನ್ನ ಅದನ್ನ ಹಾರಿಸ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಅವರಿಬ್ಬರು ಸಹ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರು. झंडे तैयार होने लगी ಬಾವುಟವನ್ನ ಇಬ್ರು ಸಹ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಬಾವುಟ ಯಾವುದರಿಂದ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ರು. किससे बना. बहन ने अपनी पुरानी ओढ़नी फाड़कर बना लिया. ಆಕೆಯ ದುಪ್ಪಟ್ಟವನ್ನ ಹರಿದು ಬಿಟ್ಟು ಬಾವುಟವನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ರು. और लाल रंग भी चढ़ गया ಕೆಂಪು ಬಣ್ಣವನ್ನ ಹಚ್ಚಿದ್ರು. और भाई ने उसे अपने खेलने के डंडे के बांध लिया. ಅವನು ತನ್ನ ಆಟದ ಕೋಲಿಗೆ ಬಾವುಟವನ್ನ ಕಟ್ಟಿದ. ಜಂಡಾ ತಯಾರತ ಈಗ ಬಾವುಟ ತಯಾರಾಯಿತು. ಹೀಗೆ ಬಾವುಟವನ್ನು ಹಿಡಿದು ಅವರಿಬ್ರು ಸಹ ಹೊರಡೋದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಾಯಿ ಜಂಡಾ ನೇಕರಿಸಲ್ಲ. ಈಗ ಸಹೋದರ ಬಾವುಟವನ್ನು ಹಿಡಿದು ಹೊರಟ. ಅರೇ ಬಾಯಿ ಜಾತೆ ಕಹಾವೋ. ಸಹೋದರಿ ಹೇಳಿದ್ಲು ಯಾಕೆ ಬಾವುಟವನ್ನು ಹಿಡಿದು ಹೋಗ್ತಿದ್ಯಾ. ಅಂಬಿ ಸಾಥ್ ಚಲೆಂಗೆ ನಾನು ಕೂಡ ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. और बहन बड़ी दूर जाना है. यह विचार को सुनकर बहन ने कहा बहन बहुत बहुत
बड़ा दूर जाना है, इसलिए हमारे पीछे रहने की कोई जरूरत नहीं है, मैं अकेली जा रहा हूँ, ನಾನು ಒಬ್ಬಂಟಿಕನಾಗಿ ಹೋಗ್ತೇನೆ, ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ನೀವು ಬರುವಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಆಕೆ ಹೇಳಿದ್ಲು. ಆದ್ರೂ ಸಹ ಅದನ್ನ ಧಿಕ್ಕರಿಸದೆ ಅಲ್ಲಿ ಆಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ಲು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಆಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ಲು ಅಂತಂದ್ರೆ, ಸಹೋದರಿ ಅವನಿಗೆ ಆ ಕುಂಕುಮವನ್ನ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಅವನಿಗೆ ರಾಜಕುಮಾರಿ ಹೇಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಳ್ತಾಳೋ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅವನನ್ನ ಕಳಿಸೋದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವನು ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ बहुत दूर जाते समय में राजा के सिपाहियों ने उनको गुलाब सिंह को रोकते हैं और गुलाब सिंह ने नहीं रुक सकता. ಅಲ್ಲಿ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ನಿಲ್ಲಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಕೇಳಿದ್ರೆ, ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನ ಸೈನಿಕರು ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನಿಗೆ ಸೈನಿಕರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ, ಬಂದೂಕಿನಿಂದ ಗುಂಡನ್ನ ಹಾರಿಸ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಬಿಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡ್ತಾನೆ. ಇದು ಅವನ ಕहानिಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ. इस कहानी का संदेश है, यहाँ विचार को बताया गया है. बच्चों, यहाँ गुलाब सिंह का ये जन्म कहाँ हुआ, कब हुआ, उनका विचार के बारे में हम थोड़ा सा जानकारी प्राप्त करेंगे. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನ ಪೂರ್ಣ ಹೆಸರೇನು, ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಾದ್ರೆ, ಅವನ ಸಹೋದರಿ ಯಾರು, ಅವನ ತಾಯಿ ಯಾರು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಾದ್ರೆ ನಾವು ಹೀಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡೋಣ. ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನ ಪೂರ್ಣ ಹೆಸರೇನು ಅನ್ನುವಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ, ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನ ಹೆಸರು ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಪಟೇಲ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. गुलाब सिंह का पूरा नाम है गुलाब सिंह पटेल. हाँ, गुलाब सिंह पटेल. सिंह पटेल उनका पूरा नाम है. जन्म स्थान आದ್ರೆ ಅವನು ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು जन्म स्थान. गुलाब सिंह का जन्म स्थान मध्य प्रदेश के जबलपुर में, मध्य प्रदेश के जबलपुर में, उनका जन्म मध्य प्रदेश के जबलपुर में हुआ था. और जन्म 14 अगस्त 1926 में, ಕ್ರಿಸ್ತ ಶಕ 1926ರಲ್ಲಿ ಅವರು ಜನಿಸ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. मरण उनका मरण क्या है? 14 अगस्त 1942 में, ಕ್ರಿಸ್ತ ಶಕ 1942ರಲ್ಲಿ ಅವರು ಕೊನೆ ಉಸಿರನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಕೇವಲ ಆಯು 17 ವರ್ಷಗಳ ಬಾಲಕ ಅವರು ತಮ್ಮ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. और उसी प्रकार उनके माता का नाम क्या है? माता के बारे में जानकारी है. श्रीमती बेटी बाई पटेल माता का नाम है. माता का नाम क्या है? श्रीमती क्या है? बेटी बाई पटेल. बेटी बाई पटेल माता का नाम. और बहन का नाम श्रीमती, ಸಹೋದರಿ ಹೆಸರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಶ್ರೀಮತಿ दिया कटीचार. श्रीमती क्या है? दिया कटीचार. यहाँ उनके बारे में जानकारी है. बहन का नाम है श्रीमती दिया कटीचार
और माता का नाम ಶ್ರೀಮತಿ ಬೇಟಿಬಾಯಿ ಪಟೇಲ್. ಇದು ಅವರ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ಜಾಣಕಾರಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇನ್ನು ಅವರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಾವೇನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಯನ್ನ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಹಾನಿಯನ್ನ ಬರೆಯುವಂತಹ ಸಂದೇಶ, ಈ ಕಥೆಯ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದೇಶ ಏನು ಅಂತ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ನಾವು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. क्या है इस कहानी का संदेश? इस कहानी का संदेश इस प्रकार है, देश हमारी आन बान और शान है. देश हमारी आन बान और शान है. आन बान शान है. अमर वीरों की तरह, अमर वीरों की तरह, वीरों हमेशा अटल रहो, हमेशा अटल रहो, अटल रहो. निर्भीक बनो, निर्भीक बनो. अच्छा, हाँ, आपके लिए यहाँ इस गुलाब सिंह के बारे में इस जानकारी को पूरा प्राप्त किया है. सबको धन्यवाद.